बातमी माजलगावमधून माजलगावच्या खानापूरमध्ये बाप्पानेच लेकाच्या डोक्यामध्ये लाकडी बांबू घालून त्याची हत्या केली आहे। रोहित कांबळे असं मयत तरुणाचं नाव असून गोपाळ कांबळे असं आरोपीचं नाव आहे। तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दारू आणण्याच्या कारणावरून वाद झाला आणि यावेळी बाप्पाने जवळ पडलेला लाकडी बांबू मुलाच्या डोक्यामध्ये घालून त्याची हत्या केली। तुळजाभवानी मंदिरामध्ये आता बोगस व्हीआयपींना थेट दर्शन बंदीचा निर्णय घेण्यात आलाय। व्हीआयपी दर्शन पासमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याची तक्रार खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी केली होती। शिवाय भाविकांकडूनही अनेक तक्रारी येत होत्या आणि त्याच अनुषंगाने मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला। जालन्यातील पाथरवाला बुद्रुकमध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये मृत माशांचा खच पाहायला मिळतोय। गोदावरी पाणी पातळी बंधाऱ्यातील पाणी आटल्याने मासे पाण्याअभावी मरतायत, त्यामुळे आता नदी दूषित झाल्याचं पाहायला मिळतंय। नांदेडच्या तापमान वाढीमुळे विद्युत रोहित्राला आग लागल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते। तर देगलूरमध्ये विद्युत रोहित्राला आग लागल्याने रोहित्र जळून खाक झालंय। मागील 3 दिवसांपासून सातत्याने या ठिकाणी रोहित्राला आग लागल्यामुळे देगलूर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय। या आगीमुळे महावितरणचं मात्र मोठं नुकसान होतंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 4 महिन्यात सायबर भामट्यांनी 254 जणांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। 11,78,282 रुपये नागरिकांच्या खात्यातून सायबर भामट्यांनी चोरलेत। यातील अनेक प्रकरणांमधून पाकिस्तानी सायबर भामट्यांना धडा शिकवत नागरिकांचे पैसे परत केलेत। बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगर शहरामध्ये उन्हासोबत ताप, उलटी आणि जुलाबाचे रुग्ण वाढतात। यात लहान मुले आणि अबालवृद्धांचं देखील प्रमाण मोठं असल्याचं समजतंय, त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय।